हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात घडलेल्या 3.5 वर्षीय मुलीवर अत्याचार प्रकरणावरून राज्यभरात संतापाची लाट निर्माण झाली आहे. 65 वर्षीय नराधामाने विकृतीचे टोक गाठत चिमुकलीवर अत्याचार केला आणि नंतर तिची हत्या केली. या आरोपी विरोधात सर्वच स्तरातून रोष व्यक्त केला जात असून त्याला ठार करण्याची मागणीही केली जात आहे. आरोपीचा एन्काउंटर करा अशी मागणी अभिनेते प्रवीण तरडे यांनी सरकारकडे केल्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आरोपीला हाल करून संपवण्याची मागणी केली आहे. मात्र या मागण्या बेकायदेशीर असून आरोपीला कायद्यानुसारच कठोर शिक्षा व्हावी अशी भूमिका मांडत वकील असीम सरोदे यांनी बेकायदेशीर मागण्या करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.